आपण बघणार आहे मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापना पूजा विधी आणि ती कशी करतात ते आता आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओद्वारे। आणि याआधी मी ही समोर जी तुम्हाला माहिती दिसते ती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकतात की कशा पद्धतीने मी ती व्हिडिओ टाकलेली आहे आणि त्यात तुम्हाला काय पूजा करायची। जर तुम्हाला पूजा नाही समजली तर तुम्ही हे वाचून करू शकतात। तर मी आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी आहे ते आता तुम्हाला दाखवते। तर ही पूजा आपण मांडलेली आहे एका पिवळ्या कापडावरती आणि हे अष्टदल आहे तांदळाचे बनवलेले 8 बाजूंनी केलेले। आणि त्यानंतर आपण पान ठेवलेले नागवेलची पानं, कळस आहे आपल्या समोर दिसतोय आणि त्याला मी येलो दोऱ्यानेच लोकरीच्या दोऱ्याने मी त्याला डिझाइन केलेली आहे। आणि त्याची व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेली आहे की कलशाला कसे सजवावे धाग्याने दोऱ्याने। तर त्यामध्ये आपण सुपारी आणि पैसे टाकलेले आहेत। त्यात तुम्ही दुर्वा, हळद, कुंकू, अक्षदा सर्व टाकू शकतात आणि नागवेलचे पानं टाका किंवा आंब्याचे पानं टाका। तर तुम्ही कोणतेही पानं असतील तुमच्याकडे ते तुम्ही त्या कळसामध्ये ठेवू शकतात। तर ह्यासाठी तुम्ही पिवळ्या कलरचा जोही असेल भाग तो तुम्ही ह्या पूजेमध्ये वापरू शकतात। तर ह्या ठिकाणी मी कापड घेतलेलं आहे पिवळ्याच कलरचं, कलशाला धागा बांधलेला आहे पिवळ्याच कलरचा आणि हे आहे आपलं ताट तांब्याचं, त्यात मी तांदूळ भरलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला नागवेलची पानं ठेवायची आणि त्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची। कशी मांडायची पूजा ही आहे खंडोबाची टाक, जशी तुमच्याकडे देव्हाऱ्यात असेल तर त्या पानावरती ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि ते आपल्याला कळसावर ठेवायचे। चारी बाजूला पानं ठेवायची आणि कळसावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे। तांब्याचं किंवा स्टीलचं ठेवलं तरी चालेल पण तांब्याचं चांगलंच असतं। आणि त्या चौरंगवरती किंवा पाटावरती जिथं तुम्ही पूजा मांडणार तर त्या ठिकाणी तुम्ही खाली चौरंगच्या पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची आहे। हे आपण एका पानावर ठेवलेलं आहे गणपती म्हणून, सुपारी नाणं एका पानावर ठेवलं आहे आपण फळ आणि एका पानावर ठेवणार आहे आपण खोबऱ्याची वाटी, गूळ आणि हळद। अशा प्रकारे त्यात आपल्याला भंडारा म्हणून आपण तिथं आपण वापरणार आहे आणि ते ठेवायचं आपल्याला तिसऱ्या पानावरती। बाकी तुम्ही आजूबाजूला समया दिवे जसे तुम्हाला लावता येतील तितकं छान सुशोभित करायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण पुढची सुरुवात करूया। हळद कुंकवाची बोटं लावायची आहे कळसाला चारी बाजूनी आणि त्यानंतर आपली पूजा पुढची। यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी चंपाषष्ठीला कोणता नैवेद्य दाखवावा ती सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे। तर ह्या व्हिडिओनंतर जी येणारी व्हिडिओ राहील माझी शिलाज रेसिपीवरती तर तीही तुम्ही बघा। आणि ह्या दोन्ही व्हिडिओ मी शिलाज आर्ट आणि शिलाज रेसिपी ह्या दोन्ही चॅनलवर टाकलेले आहेत, तर दोघंही चॅनलवर बघू शकतात तुम्ही। तर चंपाषष्ठीला आपण कशी पूजा करतो किंवा काय नैवेद्य असतो कसा तयार करतात ते मी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपण सगळ्या ठिकाणी फुलं वाहायची आहे। ही पूजा कशी मांडावी हे मी यात दाखवलेलं आहे। बाकी पोथी वगैरे तुम्ही जेही वाचत असणार त्या 6 दिवसामध्ये तर ते तुम्ही त्या खंडोबाच्या नवरात्रीच्या 6 दिवसामध्ये 2 टाईमच्या पूजा अर्चा नैवेद्य शक्यतो गूळ खोबऱ्याचाच नैवेद्य असतो। बाकी तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता गोड। आणि तुम्ही जीही पोथी वाचत असणार त्या काळामध्ये ती वाचायची आहे, महात्म्य असतं। पण मांडणी मी तुम्हाला इथं दाखवते की अशा प्रकारे करतात किंवा तुमच्या भागात जर थोडी अजून वेगळी असेल तर तुम्ही तशी मांडणी करू शकतात। पण शक्यतो ही एकदम सोप्या पद्धतीने जशी करतात तशी मी दाखवलेली आहे। आणि ह्या ठिकाणी पिवळ्याच कलरची फुलाची माळ आणि नागवेलच्या पानाची माळ जी 9 दिवस आपण नवरात्रात लावतो तशी खंडोबाच्या नवरात्रामध्ये ही माळ लावतात नागवेलच्या पानाची जी रोज लावतात आणि फुलं पिवळ्याच कलरचे। तर हे मी लोकरीचं दाखवलेलं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी, पण आपण झेंडूचे जे पिवळे फुलं असतात त्याची तुम्ही माळ बनवू शकतात। आणि ही नवरात्रीसारखी जशी आपण नवरात्रामध्ये आपण करतो तसं हे खंडोबाची नवरात्र आपण म्हणतो। तर जे पोथीमध्ये पण असेल
किंवा तुम्हाला मी आधी जी माहिती सांगितलेली आहे तर ती माहिती तुम्ही वाचा आणि त्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने ही पूजा करा. तर अशी ही सोप्यात सोपी मी घटस्थापना जी याची खंडोबाची नवरात्राची घटस्थापना विधी पूजा विधी कशी असते ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही तुम्हाला व्हिडिओ आवडली की नाही. आणि यापुढील व्हिडिओमध्ये मी नैवेद्य कसा असावा किंवा काय करतात नैवेद्य चंपाषष्ठीला ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.